गणपति बप्पा मोरया। अरे स्टार्ट कर स्टार्ट कर स्टार्ट कर, जाने दे। क्या हो गया? चल भाई। सो हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी. आणि कसं काय मुंबईकर? तर नेहमीप्रमाणे थोडस लेट पण थेट आपण निघालो आहोत नाईट शिफ्टला. 10 वाजून गेले आहेत. आपल्याकडे पेट्रोलची टाकी खाली आहे. एकदम खाली नाही जाऊ शकतो, पण येताना प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे मे बी पेट्रोल भरूनच निघावं. काय माहिती अर्जन्सी मध्ये कुठे जावं लागलं किंवा काय, म्हणून वाटतंय खाली तर भरून टाकावं. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आता दररोजचे ब्लॉग येत आहेत आणि रेग्युलर येत आहेत. सो काही रिग्रेट नाही. आज काढणार नव्हतो, पण बोललो काढावं लागेल, कारण का खाडे चालू आहेत आपले. खाडे खूप केलेत, तर दांडी मे बी मारू नये म्हणून आज पण ब्लॉग करायला घेतला. आता तर कॉकपिट मध्ये आहे. ऍक्च्युली हेल्मेटचं छान आहे एक. जर तुम्ही हेल्मेटचं वायझर बंद केलं त्या 7 ते 8 पर्यंत 8K पर्यंत हेल्मेट येऊन जातो एक्झॉरचा. पण ह्याच्या आतून फील भारी येतं एकदम. म्हणजे सेफ्टी असल्यासारखं वाटतं. काही लागणार नाही तोंडाला किंवा काही नाही. म्हणून मी ह्याला म्हणतो कॉकपिट व्ह्यू. जे प्लेन मध्ये, फायटर प्लेनच्या आतमध्ये बसून व्ह्यू भेटतो, तो व्ह्यू भेटतो इकडे. तर मित्रांनो, आज ऍक्च्युली मूड नव्हता ब्लॉग बनवायचा, पण परत खाडे चालू झाले तर कंटिन्यू खाडे होतील. त्याच्यामुळे मी आज पण ब्लॉग करायचा निर्णय घेतला खाली आल्यावर. तो पण तर आपण कुठं होतो? हेल्मेट बद्दल. मित्रांनो, एखादी तुम्ही बाईक घेता, त्याच्या प्राइसच्या मे बी 4% किंवा 6% त्या बाईकच्या प्राइसच्या पर्सेंटेज मध्ये सांगतो मी. एखादी अमाऊंट तुम्ही भरली आहात, 1 लाखाची बाईक आहे, तर त्याचे 4% म्हणजे 4,000. सो 40,000चं नाही सांगत आहे, पण मी एकदम चीप मध्ये 4,000 ते 6,000 पर्यंतचा हेल्मेट बाय करा आणि तो वेअर करायच्या बरोबर. कधीही बाईक घ्याल त्याच्या 6%ला किंवा 4%ला 4%च्या प्राइस मध्ये जे हेल्मेट आहे ते तुमच्यासाठी एकदम बेस्ट हेल्मेट असेल. एकदम पण हाय अमाऊंट वाला हेल्मेट घेऊन फायदा नाही, कारण का त्याला स्क्रॅच आलं ना की थोडं वाईट वाटतं. आता निघाले फायबर ग्लास, हे ते हेल्मेट, पण त्यांची प्राइस मे बी असते 1.5 लाख 6 लाख अशी प्राइस असते. 6 लाख नाही, सॉरी, 60,000 80,000 1.5 लाख 1 लाख अशा प्राइस असतात. एवढे मोठे हेल्मेट त्यांनी घ्यावे ज्यांच्याकडे BMW GS, BMW S1000RR अशा गाड्या असतात.
कारण का एवढे महाग, रे बाप रे, किती गर्दी आहे. इकडे नको, पुढच्या यायला जाऊया. तिकडे एक प्रॉब्लेम आहे, तिकडे हवा भरायचं सेंटर बंद असतं काय कायम, कधीही जातो मी त्यावेळेला. सो मित्रांनो, अजून ब्लॉगची सुरुवात आपण मगाशी ट्राय करत होतो, पण ट्रॅफिक लागलेली. सो तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या या दररोजच्या ब्लॉगच्या चॅनल वरती, ज्याचं नाव आहे प्रवीणची नीलपरी. तेवढंच एक्साइटमेंट, कारण का कसं आहे मित्रांनो, आज नवीन काय भेटेल या शोधात असतो आपण काय, आणि ब्लॉग निघून जातो. कधी कधी भेटत, कधी कधी नाही भेटत. ट्राय करत राहावं. आता लोकांना आपण सांगतो की बाबा शोधत राहा, काही ना काहीतरी भेटेल, आणि कधी ना कधी तरी तुमचं नशीब पालटू शकतं. रात सकाळी उठून बघितल्यावर बापरे, सगळं झालेलं असं कार्यक्रम. सब आपल्या लाईफची मजा घ्यायला मजा आलीच पाहिजे. काय बोललो मला नाही माहिती. अशी लाईफ मे बी सगळ्यांची असावी, पण असं नको व्हायला की घरात चाललंय तर नशीब पालटतच नाही. कधी ना कधी पलटेल. देवावर विश्वास ठेवा, सगळं काय होणार. प्रत्येकाला एक संधी भेटते, ती संधी प्रत्येकाला भेटणारच. ती कोणाकडून हिरावून घेतलेली नाहीये. सो लाईफची मजा घ्या, एन्जॉय करा. आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस तुम्हाला भेटेल नाही भेटेल याची गॅरंटी नसते. आपण त्या वॉर मध्ये किंवा कुठे नाही असं नाही की गोळी लागली की गेम झाला, असं काही नसतं मित्रांनो. स्वतःची काळजी घेतली तर सगळं होईल. पण कसं असतं, आता चिरडलं असतं, सांडून झालं असतं मध्ये. सो लाईफची मजा आहे मित्रांनो. आजचा दिवस हा आपल्याला भेटणार नाही. सॉरी, आजच्या दिवसासारखा दिवस आपल्याला भेटणार नाही. सो प्रत्येक दिवस हा एन्जॉय करा, मजा करा. आणि परत आपण आलो आहोत दुबईमध्ये. हे पहा, दररोज एकच रस्ता दाखवतो मित्रांनो. सॉरी, पण तसा आपला रूटच तो आहे, आणि इझी रूट आहे तो आपल्याला. ऍक्च्युली एसवी रोडने गेलो तर एवढी ट्रॅफिक भेटते की विचार नाही होत. म्हणजे एक अर्ध्या तासाचा रोड साठी एक 45 ते 1 तास घालावा लागतो, बाकी काय नाही. त्याच्यामुळे हायवे बेस्ट, पटपट या आणि पटपट निघून जा. आणि आपण भरूया पेट्रोल इथे काही मॅटर नाहीये पेट्रोलचा. खूप ठिकाणी पेट्रोल चोरी करतात. पेट्रोल चोरी म्हणजे झोल असतो पेट्रोलचा. एक काय गेम झालाय ना, पळवलं होतं. चल ना, काय बघतोय का. नमस्कार मित्रांनो, पेट्रोल झालेलं आहे भरून. आपण निघालो आहोत पुन्हा आपल्या रस्त्याला. परत चेक करू दे मला एकदा. गोळी काढू दे. चला, व्हिडिओ चालू आहे. आज मला वाटतं लेट होईल आपल्याला, तरी पण ट्राय करू वेळेत पोहोचण्याचा. हा बघा, हे पहा, हे मूर्ख म्हणतात त्यांना, निव्वळ मूर्ख.
कॉकपिट आपला बंद करून व्हिडिओ चालू करूया. आत्ता मस्त व्ह्यू येतोय, डोळ्यांना त्रास नाही काय नाही. चला आज वरतून जाऊया. त्या आजूबाजूला पण भटकायला नको. मित्रांनो, तुम्ही तो मूवी बघितला असाल, हॉलिवूडचा आहे. कारने रेसेस खेळतात जेलमधले कैदी आणि डेथ रेस. तर टँकरला बघून तो वाला फील येतो, डेथ रेस वाला. खूप वेळा मी टँकरला बघितल्यावर ते इमॅजिन करायला सुरुवात करतो, आपण डेथ रेसमध्ये आहोत आणि साईडने ते डेथ रेसचे टँकर चाललेले आहेत. हे बघा किती मोठे मोठे. तर आता गाडीच्याच मागे राहणार आहे, पुढे जायची याची हिंमत नाही. आपण जाऊया जरा पटापट. सॉरी मित्रांनो, पण थोडीशी ड्रायव्हिंग रॅश होऊ शकते, कारण का स्वतःच्या चुकीमुळे आपण आज लेट निघालो आणि उशीर झाला आपल्याला. तर गाडीत पटापट काढून वेळेत पोचलं पाहिजे. अरे बापरे, होय. कडलिंबाला कसा गोड पाला, कडलिंबाला कसा गोड पाला, झालं धन्य मी, झालं धन्य मी पाहुनिया साई लीला, झालं धन्य मी पाहुनिया साई लीला. कडलिंबाला मला कसा गोड पाला, कडलिंबाला मला कसा गोड पाला, झालं धन्य पाहुनिया साई लीला, पाहुनिया साई लीला. कसं वाटतं, एक तोंडात आलं म्हणून गाणं म्हणून टाकायचं. ॲक्च्युली येताना मला वाटतं पालखी निघालेली आणि त्याच्यामध्ये हे गाणं वाजलं होतं. आणि मित्रांनो, शिर्डीचा ब्लॉग येता राहिला, कारण का थोड्या काही कारणामुळे आपल्याला शिर्डीला जाता आलं नाही. पण ह्या वर्षी मी नक्की ट्राय करेन, प्रत्येक दिवसाची तुम्हाला अपडेट आहे, प्रत्येक दिवसाला तुम्हाला काय घडतं ते कळेल आणि नुसती मजा, बाकी काय नाही.
चला, बोलता बोलता विले पार्ले पण आलेलं आहे. फटाफट चाललो आपण, वेळेत पोचण्याची शक्यता आहे. सिग्नल नाही, काय नाही. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज गर्दी कमी आहे मित्रांनो, असं वाटतंय. का माहित नाही, फ्रायडे असून सुद्धा गर्दी कमी आहे, तेच नाही कळलं का. फटके 4. अरे देवा, आता घाई घाई मध्ये मी घुसलो असतो यांच्यामुळे. बघा असं असतं मित्रांनो, भांडणात घेतलं तर भांडणं होतात आणि आरामात घेतलं तर भांडणं नाही होत. थोडीशी जपून चालवा गाडी आणि समोरच्याला पण थोडस जपून ठेवा. मजा घ्या, मजा. भांडणं कमी करा. भांडणं करून काहीच नाही वाटत मित्रांनो, काहीच नाही. दोघांचं पण नुकसान आहे. तो थांबणार नाही. तिकडे नाही जातो. आवाज आला मित्रांनो, त्या दिशेने कधीच जाऊ नका, त्याच्या अपोजिट दिशेने जा. स्वामींचा फोटो आज आणि खाली लिहिलंय साई दर्शन. दोघांचे दर्शन झाले आज. हे पहा, चाललो मी गाडीवर. स्वामींचा पण फोटो आहे आणि साई दर्शन सुद्धा आहे गाडीचं नाव. वाह मित्र, दिवस झाला आजचा. आता मित्रांनो हॉर्न नसता वाजला ना, त्याने नक्कीच गाडी घातली असते. हाच होता तो. हा तर पुढे 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 इतक्या स्पीड स्पीड कमी करा, कारण काय इथे 10,000 वसूल झालेत. देवाभाऊंनी ब्लॉग बघितला की ना, एडिट करून टाकतो. एडिट करायलाच हवं देवाभाऊ. आपल्या हाताने काय चांगलं कार्य झालं तर चांगली गोष्ट आहे. माझे एकट्याचे 10,000 गेलेत, बाकीच्यांचे किती गेले असं माहित नाही. पण हा रोड कायम असाच सापडतो.
पाऊस पडला की संपला. पाऊस पडायच्या आधी 1-2 महिना बघितला असेल. पाऊस पडायचा 1-2 महिना आधी एक नंबर रोड होता. म्हणजे फक्त घ्यावीशी वाटत होते बनवणाऱ्याचे, एवढा मक्खन रोड. आणि पाऊस पडला गेला वाहन सगळं. आपण भाषण दिलेलं काल दोघांना. खतरनाक भाषण होतं ते. स्लो 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 डाऊन. रास्ते कहाँ श्री स्वामी समर्थ. लोकला गोष्ट चढवतो का काय गाडी. हा नव्हतं. तर बोलता बोलता मित्रांनो बँड्राला पोचलो आहोत आपण. इथून लेफ्ट घेऊन आपण जाणार आहोत लीलावतीकडून तिथे पुढे समुद्र किनारी. अरे चल राजा चल, उद्या जाशील का? गोगल गाय सारखा गाडी चालवतोय.
धर 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 येते ना वर्षाचे 12 महिने गर्दी असते. तर मित्रांनो, आज काही जास्त बोलणं झालेलं नाही. आपलं स्टार्ट केलंय आणि एंड केलंय. आज नवीन असं काहीच नव्हतं, ना बातम्यांमध्ये ना रस्त्यावर पण पाहिलं असेल तुम्ही, गर्दी कमीच होती. जास्त स्ट्रगल झालेलं नाही आपलं. येताना पटापट आलो, वेळेत आलो चटकन. बाप रे, पण लेफ्टला काय घ्यायची दादा, राईटला एवढी काय घ्यायची गाडी. आता घातली असती गाडी. हा वेडा दिसतो जरा गाडी चालवणारा, वाकडे तिकडे गाडी चालवतो. मित्रांनो, मित्रांनो, आपण पोचलो आहोत आपल्या डेस्टिनी जवळ आणि ब्लॉग बंद करायची वेळ झालेली आहे. तर पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा ब्लॉग बघा, उद्या येऊन जाईल सकाळी नियर बाय 9च्या आसपास. तर ब्लॉग बघा आणि मजा घ्या त्याची. जास्त काही ब्लॉगमध्ये नाही आहे, तरी पण शेवटपर्यंत बघाल तर अजून जास्त मजा येईल. तर भेटूया मित्रांनो पुढच्या ब्लॉगला. तोपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन आला असाल तर लाईक नक्की करून जा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगला. तोपर्यंत जय शिवराय, जय जिजाऊ.